काय म्हणतोस? कसे आहात तुम्ही? तू कसा आहेस? अरे ये एकदम फिट व्हायचं. हा ना? मला इथे आणलं या लोकांनी मला इथे घेऊन आले. मी पडलो होतो. हो. मी सांगितलं तू माझा किती जुना मित्र असते. अरे बापरे. ये जब इसकी शादी होगी ना त्याची हनीमून के लिए मेरे येऊन के फार्म पे आए. कितवा वर्ष होतं ते? फर्स्ट सेकंड इयर. कधी लग्न झालं होतं तुझं? हा 92. 94, 95. कितना साल हो गया? 30 years. एकदम मस्त. आता आम्ही असं ठरवलंय काय करू सगळी जबाबदारी आता तू माझ्यावर सोडून दे. आता शिंदे साहेबांनी मला पाठवलंय. हा त्यांनी तुला तर मदत आता काल आमचे मंगेशजी आले होते ना. हा काय करू मी तो तिकडून टीव्ही नाही. आता आम्ही असं ठरवलंय की तुझं सगळं बॉडी चेकअप वगैरे करून काय काय अजून तुला फॅसिलिटी तुला जगवायचं 100 वर्ष. 100 वर्ष. बरोबर की नाही? तर तू सगळं काही ट्रीटमेंट हे पण आपले मित्रच आहेत. आमची वानर सेना म्हणून आहे. मी त्याचा सदस्य आहे. अरे वा. जॉईन करतो का? खरंच नव्हतं जॉईन हा करतो. तर काय झालंय जॉईन मध्ये आता तू आधी बरा हो रे बाबा. नंतर सगळं जॉईन करू. काय झालंय त्या वानर सेनेच्या माध्यमातून जे वानर सेनेचे प्रमुख आहेत ते उत्तर प्रदेशचे आणि मोठे अधिकारी तर त्यांचे कार्यक्रम सगळीकडे होत असतात आणि ते काय करतात असं मेडिकली जी जी काही मदत करायची असतात ना ते आव्हान करतात लोकांना. आव्हान केल्यानंतर मग लोक फंड्स देतात. आता तू जेव्हा आव्हान केलं होतं ना 2 महिन्यापूर्वी जो पर्सनल अकाउंट मध्ये वगैरे पैसे गेलेले आहेत ऑलरेडी. आणि अजूनही काही कलेक्शन दिया क्या? तर अजूनही कलेक्शन झालेलं आहे. धनंजय सिंग आणि अजित भैया म्हणून येतील ते अजूनही तुला कॅश देतील. पण ते पैसे आता तू असे घालू नको. डायरेक्ट बायकोच्या अकाउंट मध्ये. नाही मी काय सांगितलं त्यांना एक ट्रस्ट करायची तुझी बायकोची म्हणजे उगाच ते वाया जाणार नाही. आणि डोक्याला जरा शांत ठेव. सगळ्यांशी भांडण करू नको. आता वय झालेलं आहे आपलं. शांतपणे आयुष्य जगायचं. तुला आता एकदम मस्त मैदानात आणून रस्त्यावर नाही मैदानात. आणि जे पण आता मेडिकल फॅसिलिटी आहे लॉंग लाईफ जोपर्यंत तुला जगायचं तोपर्यंत त्याच्यासाठी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे साहेब तुझ्या बरोबर आहेत. काही टेन्शन घ्यायचं नाही. आता हे डॉक्टर पॉलला मी घेऊन आलोय. आपण 2 हॉस्पिटल केलेले आहेत माझ्या आईच्या नावानं. तर हे आता ह्यांना मी सांगितलंय की पूर्णची जबाबदारी आहे मेडिकल. आता यांच्याकडनं सगळे रिपोर्ट घेणार. तुझं लिव्हर आता तुझं लिव्हर एकदम फ्रेश असणार ना. लिव्हरला तू त्रासच दिला नाही ना आयुष्यात काय. दारू बंद केली. अरे हो 6 महिने झाले पण त्याच्या अगोदर किती वर्ष ते ऑस्ट्रेलियामध्ये होतो. तर आता असं ठरलंय की ते लिव्हर वगैरे तुझं सगळं चेक करून आपल्याला जे काही बॉडी मध्ये जे जे तुला गरजा असतील शरीरामध्ये ते सगळे हे डॉक्टर पॉल आता सगळे रिपोर्ट घेणार. And because main thing very weak Andrea कांबळी ती बघते सर माझी सगळं बघते. आणि भांडण किती करतोस तिच्याबरोबर? मग आता नाही करत. आधी किती करायचं? नाही करायचं. आधी करायचं नाही करतो. नाही जाऊ दे पण आता सोडून दे. आता जे असेल ते शांतपणे सगळं. आता तू काही काळजी करायची नाही. मस्तपैकी एन्जॉय करायचं लाईफ. आणि सगळं काही तुला सुविधा वगैरे सगळं आम्ही देऊ. मला एकनाथ शिंदे साहेबांनी खास तुला भेटायला पाठवलं. मी सांगितलं माझा फक्त तो 30 वर्ष जुना मित्र आहे. सगळे जुन्या आठवणी वगैरे सांगितलं मी. तुमच्या फार्म हाऊस मध्ये मालक आहेत त्यांचे 3 हॉस्पिटल आहेत ठाकूरजी त्यांचे मित्र आहेत. आमची एक संस्था आहे जी देशभरामध्ये काम करते. वानर सेना त्याचं नाव आहे. जेव्हा कुठलाही एखादा पेशंट आजारी पडतो आणि त्याला जर मदतीची गरज असेल तर त्यावेळेस ही वानर सेना पूर्ण देशातून काही जे लोक आहेत त्यांना आवाहन करते की ह्या माध्यमातून हा पेशंट आहे आणि याला पैशाची गरज आहे. आणि ती वानर सेना आवाहन केल्यानंतर 1-2 महिन्यामध्येच खूप लोक जे मदत करायची इच्छा ज्यांची असते ती लोक मदत करतात.
काही महिन्यापूर्वीच वानर सेनेचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं, कारण मी त्या संस्थेचा मी सुद्धा एक सदस्य आहे म्हणून काम करतोय. तर त्यांनी आवाहन केलं होतं विनोद कांबळेच्या खात्यामध्ये काही पैसे पण ऑलरेडी जमा झाले, कारण डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करायला सांगितले होते. काही स्वयंसेवी ज्या संस्था आहे आमच्या काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 21 लाख रुपये आज जमा झाले. ते 20 लाख रुपये संध्याकाळी ते सगळे येणार आहेत, खास उत्तर प्रदेशवरून येणार आहेत, कारण हे वानर सेनेचे जे प्रमुख आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तर ते येणार आहेत, ते देणार आहेत. आम्ही आज हा निर्णय घेतला कारण एकनाथ शिंदे साहेबांनी मला आज विनोद कांबळेची भेट घ्यायला इथं पाठवलं. काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 5 लाखाची मदत पण जाहीर केली. ते 5 लाख परत त्याच्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा झाले ते एक 4-5 लाख आणि अजून एक 20 लाख म्हणजे 30 लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळेच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल. अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं आहे त्या माध्यमातून जो निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावाने जमा केला जाईल. परंतु महत्वाची गोष्ट जी आहे ते फक्त ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे. परमनंट ट्रीटमेंट जी आहे, काही जे आजार आहेत या आजाराची आता छाननी होते आणि लगेच डॉक्टरांना 1-2 दिवसात सगळी माहिती मिळेल. तर जे काय आजार आहे त्याचा पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आता आम्ही उचललेली आहे. म्हणजे विनोद कांबळेला ज्या वेळेस वैद्यकीय उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे हे हॉस्पिटल, इंदिराबाई बाबूराव सरनाईक हे हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आकृती हॉस्पिटल जे आता ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, हे 3 हॉस्पिटल विनोद कांबळेच्या वैद्यकीय सेवेसाठी आयुष्यभर त्याला जी काही वैद्यकीय मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि फ्री ऑफ चार्ज पूर्ण उपचाराचा खर्च आणि पूर्ण औषध आहे ही आमच्या ह्या 3 हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येईल. डॉक्टर इंदिराबाई बाबूराव सरनाईक आणि गंगूबाई शिंदे हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर पॉल आहेत, त्यांना ही जबाबदारी दिलेली डॉक्टर ठाकूर आहेत, त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे त्या 3 हॉस्पिटलच्या माध्यमातून हा सगळं खर्च त्याचा आयुष्यभर केला जाईल. योगायोगानं आज ख्रिसमस आहे आणि विनोद कांबळेची बायको ख्रिश्चन आहे, त्यामुळे तो बायकोवर प्रचंड प्रेम करतो आणि त्याचे बायको आज भेटायला येणार आहे म्हणून डॉक्टर ठाकूरांनी शैलेश ठाकूरांनी एक हॉस्पिटलमध्ये एक रूम ख्रिसमस रूम आणि त्या रूममध्ये त्याला आता शिफ्ट करणार आहे जेणेकरून केक वगैरे कापता येईल. आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना विनोद कांबळेंनी मैदानावर डबल सेंचुरी पण बऱ्याच वेळा मारलेल्या आहेत, परंतु मी त्याला सांगितलं की आयुष्याची सेंचुरी आता तुला मारायची आहे, तुला अजून जगायचं आहे. तुझ्यासारखे विनोद कांबळे ह्या देशामध्ये अजूनही तयार करायचे. क्रिकेटच्या माध्यमातून असे विनोद कांबळे, असे सचिन तेंडुलकर ह्या देशामध्ये जर झाले तर भविष्याचं जे क्रिकेट आहे भारताचं अजून